विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी अकॅडमीवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। मागच्या महिन्यात 26 तारखेला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा अमेरिकेच्या हॉलिवूड या शहरात पार पडला। एमपीएससी मार्फत ऑस्कर पुरस्कारावर नेहमीच प्रश्न विचारले जातात। आगामी पीएसआय पूर्व परीक्षा आणि राज्य सेवा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा या घटकावर प्रश्न विचारले जाण्याची खूप शक्यता आहे। त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑस्कर पुरस्कार सोहळा 2017चा संपूर्ण आढावा घेऊ। 2017चा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा 89वा होता। कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिस येथील हॉलिवूड शहरात डॉल्बी थिएटर येथे पार पडला। हा सोहळा 26 फेब्रुवारी रोजी होता। या ऑस्कर पुरस्कार हे मुख्यतः इंग्रजी भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना देण्यात येतात आणि 2017च्या या सोहळ्यात 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार देण्यात आले। ऑस्कर पुरस्कार हे अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस अर्थात AMPAS या संस्थेमार्फत दिले जातात। हे पुरस्कार एकूण 24 कॅटेगरीज मध्ये दिले जातात आणि भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे झालेल्या ऑस्कर सोहळ्यात ला ला लँड या चित्रपटाचे वर्चस्व पाहायला मिळाले। या चित्रपटाला तब्बल 14 मानांकने मिळाली असली तरी मात्र याला केवळ 6 पुरस्कार पटकावण्यात यश मिळाले। प्रसिद्ध अँकर जेमी किमेलच्या सूत्रसंचालनात रंगलेल्या या सोहळ्याची सुरुवात जस्टिन टिम्बरलेक या पॉप गायकाच्या गाण्याने झाली। आता आपण एमपीएससी साठी महत्त्वाचा असा भाग सुरू करूया। यामध्ये सर्वात प्रथम सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार यावर्षी मूनलाइट या चित्रपटाला मिळाला। ला ला लँडचा पराभव करून याने ऑस्कर पटकावला। मूनलाइट या चित्रपटाचे दिग्दर्शक बेरी जेनकिन्स हे आहेत, तर यामध्ये महर्शाला अली, शरीफ एर्प, दुआन सँडरसन या कलाकारांनी काम केले आहे। मागील वर्षी स्पॉटलाइट या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पुरस्कार पटकावले होते। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या श्रेणीमध्ये ला ला लँड या चित्रपटाचे डायरेक्टर डेमियन चॅझेल यांनी ऑस्कर पटकावला। डेमियन चॅझेल यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण डायरेक्टर आहेत। त्यांचे वय फक्त 32 वर्षे आहे। याच चित्रपटामधील सिटी ऑफ स्टार्स या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्ग हा ऑस्कर पुरस्कार मिळाला। मागील वर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून अलेजांद्रो इनारिटू यांना द रेव्हेनंट या चित्रपटासाठी ऑस्कर मिळाला होता। त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून केसी अफ्लेक यांना ऑस्कर मिळाला। त्यांना मँचेस्टर बाय द सी या चित्रपटासाठी ऑस्कर देण्यात आला। मागील वर्षी लिओनार्डो डिकॅप्रियो या अभिनेत्याला द रेव्हेनंट या चित्रपटासाठी बेस्ट ऍक्टरचा ऑस्कर मिळाला होता। तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणजेच बेस्ट ऍक्ट्रेस या कॅटेगरीमध्ये एमा स्टोन या अभिनेत्रीला ला ला लँड या चित्रपटासाठी ऑस्कर मिळाला। मागील वर्षी ब्री लार्सन या अभिनेत्रीला रूम या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता। सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या श्रेणीमध्ये विओला डेव्हिस या अभिनेत्रीला फेन्स या चित्रपटासाठी हा ऑस्कर देण्यात आला। तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या कॅटेगरीमध्ये महेरशाला अली या अभिनेत्याला मूनलाइट या चित्रपटासाठी ऑस्कर देण्यात आले। महेरशाला अलीचे वैशिष्ट्य म्हणजे या श्रेणीत ऑस्कर मिळवणारा हा पहिला मुस्लिम अभिनेता आहे। त्यानंतर बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म या कॅटेगरीमध्ये इराणच्या द सेल्समन या चित्रपटाने ऑस्कर पटकावले। याचे दिग्दर्शक असगर फरहादी आहेत। असगर फरहादी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुस्लिम विरोधी धोरणाला निषेध म्हणून या सोहळ्यास अनुपस्थिती दर्शवली। असगर फरहादी यांना 2012 मध्ये सुद्धा अ सेपरेशन या चित्रपटासाठी ऑस्कर देण्यात आले होते। बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म या कॅटेगरीसाठी मागील वर्षी हंगेरीच्या सन ऑफ सोल या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार देण्यात आले होते। तसेच सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर या कॅटेगरीमध्ये ओजे मेड इन अमेरिका, तर सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट या कॅटेगरीमध्ये द जंगल बुक या चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार देण्यात आले। त्यानंतर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म या कॅटेगरीसाठी झुटोपिया, तसेच सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म या श्रेणीसाठी पायपर या 2 कार्टून चित्रपटांना ऑस्कर देण्यात आले। या पुरस्कार सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधले ते मात्र सनी पवार याने। लायन या चित्रपटात लहानग्या सुरूची भूमिका साकारून जगभरातील सिने प्रेक्षकांना प्रेमात पाडणाऱ्या मुंबईकर सनी पवारची जादू 89व्या ऑस्कर पुरस्कारातही दिसली। ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या लायन या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी 6 नामांकने मिळाली, मात्र या चित्रपटाला पुरस्कार मिळवता आले नाही। या चित्रपटात सनी सोबत स्लमडॉग मिलियनेअर फेम हिरो देव पटेलने सुद्धा काम केले आहे। लायन या चित्रपटात सरू ब्रायरली या मूळ भारतीय असलेल्या पण ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने दत्तक घेतल्यामुळे तिथेच लहानाचा मोठा झालेल्या तरुणाची सत्यकथा दर्शवण्यात आलेली आहे। तसेच सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट या श्रेणीमध्ये द व्हाईट हेल्मेट या डॉक्युमेंटरीला ऑस्कर देण्यात आले। व्हाईट हेल्मेट ही ब्रिटिश शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्म आहे। तसेच या डॉक्युमेंटरीला ओरलँडो वोन एनसीएडेल यांनी डायरेक्ट केले आहे। या डॉक्युमेंटरीचे वैशिष्ट्य म्हणजे सिरिया या देशात सुरू असलेल्या गृहयुद्धात जखमी झालेल्या तब्बल 80,000 लोकांना वाचवणाऱ्या द व्हाईट हेल्मेट्स नावाच्या बचाव पथकाच्या
दैनंदिन जीवनावर हे चित्रपट आधारित आहे. आता लेक्चरच्या शेवटी भारताचा ऑस्कर पुरस्कारामध्ये एकूण प्रवास आपण थोडक्यात पाहू. भारताचा सर्वात प्रथम चित्रपट जो ऑस्कर साठी नॉमिनेट झाला होता तो होता मदर इंडिया. 1958च्या 30व्या अकॅडमी अवॉर्ड फंक्शन मध्ये महबूब खान यांनी बनवलेल्या मदर इंडिया या चित्रपटाला बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म या कॅटेगरीमध्ये नॉमिनेट करण्यात आले होते. फक्त एका गुणाने मदर इंडियाचा ऑस्कर पुरस्कार हुकला होता. त्यानंतर 1983 मध्ये 55व्या अकॅडमी अवॉर्ड सोहळ्यामध्ये भानू अथिया यांना रिचर्ड ॲटनबरोच्या गांधी या चित्रपटातील बेस्ट कॉस्ट्युम डिझाईन या श्रेणीसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर 1992 मध्ये 64व्या अकॅडमी अवॉर्ड फंक्शन मध्ये सत्यजित रे यांना ऑनररी ऑस्कर अवॉर्ड देण्यात आला होता. 2009 मधील 81वा अकॅडमी अवॉर्ड फंक्शन भारतासाठी खूप फ्रुटफुल ठरला. यामध्ये भारताच्या पदरात तब्बल 3 ऑस्कर पुरस्कार पडले. AR रहमान यांना स्लमडॉग मिलियनेअर या चित्रपटासाठी बेस्ट ओरिजिनल स्कोर या कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. तसेच रहमान यांना गुलजार यांच्या सोबत याच चित्रपटासाठी बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये सुद्धा ऑस्कर पुरस्कार देण्यात आले आणि रेसुल पुकोट्टी यांना सुद्धा याच चित्रपटासाठी बेस्ट साऊंड मिक्सिंग साठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आले होते. तर हा छोटासा पण महत्त्वपूर्ण असा लेक्चर येथेच संपतो. पुन्हा भेटूया